नाचायचा प्रयत्न करायचा आहे, नाहीतर ही संस्कृती हे तारपा आपल्याकडून कमी होत नाही. म्हणून कित्येक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. असे काका आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्या तालावर ते आपल्याला नाचवत आहेत. नमस्कार, मी साई घरत. आपलं माइंडस्टोम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत आदिवासी एकता परिषद सांस्कृतिक संमेलन आहे, तिथे आपण आलो आहे. आणि आपल्यासोबत सर आहेत. सर नमस्कार. जोहार. जोहार, जय जोहार. ही जी व्यक्तिरेखा साकारली आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या आणि तुमचं थोडंसं बाईट्स पण आम्हाला हवं. ओके. सगळ्यांना जोहार. हे 6वं आदिवासी जिल्हा संमेलन आहे, सांस्कृतिक संमेलन. आणि हे जे काही साकारलेलं आहे, जसं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जमातीची लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, तसं अमेरिका जो देश आहे तिथे पण आदिवासी लोक आहेत आणि त्यांना रेड इंडियन असं सांगितलं जातं. तर हे रेड इंडियन आदिवासींचे प्रतिकृती त्यांनी साकारलेले आहे. आणि हे जे संमेलन आहे हे खास असं वैशिष्ट्य आहे की हे संमेलनच नाही तर एक ती संयुक्त जयंती आहे. ह्याच्यामध्ये 8 नोव्हेंबरला राघोजी भांगरेंची जयंती असते, 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडाची जयंती असते आणि 22 तारखेला ही झलकारीबाईची जयंती असते. आणि त्या तिघांची जयंती म्हणून आम्ही आदिवासी एकता परिषद गेल्या 6 वर्षापासून संयुक्त जयंतीचा कार्यक्रम करतो. आणि ह्या कार्यक्रमाला जिल्ह्यातून विविध ठिकाणातून लोक इथे उपस्थित झालेले आहेत. आणि खास करून ह्या कार्यक्रमाला आसामवरून एक 10 लोकांची टीम इथे आलेली आहे. आणि ते तिथलं जसं आपल्याकडे 5वी अनुसूची आहे, पेसा आहे, तसं तिथे 6वी अनुसूची लागू आहे. तिथले जे काय व्यवस्था आहे त्याबद्दल सांगणार आहेत. आणि बरेचसे लोक आपले सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन इथे आलेले आहेत. त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण होणार आहे. आणि पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी एकता परिषदचे आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातली लोक, पुणे आहे, जळगाव आहे, इथली लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. आणि तुम्ही बघू शकता हे मागे की खूप सुंदर अशी प्रतिकृती, जी तारपा, जी आदिवासींची ओळख आहे, तर ते पण साकारलेलं आहे. तर हे आता हे 6वं वर्ष आहे. आणि आम्ही हे फिरतं संमेलन असतं. मागच्या वर्षी ते विक्रमगडमध्ये होतं, ह्या वर्षी पालघरमध्ये आहे, पुढच्या वर्षी अन्य तालुक्यामध्ये असेल. अशा पद्धतीने आमचं संमेलन फिरतं असतं. आणि त्याच्यामध्ये वर्षभराचं आदिवासी एकता परिषदेचं काम आणि वेगवेगळ्या ज्या काही कमिटी कामं करतात त्याच्याबद्दल आम्ही आढावा घेत असतो. अशा पद्धतीने हे कार्यक्रम खरंच खूप कौतुकास्पद असं आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात आपल्या समाजामध्ये. प्रत्येक समाजामध्ये असं संमेलन व्हायला हवं. खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही बाईट दिलात आम्हाला. खूप खूप धन्यवाद. जोहार. मानाचा जोहार. येस, मानाचा जोहार. त्यानंतर आपण बघतायत कंटामामा भील यांच्या प्रतिमेचे पूजन होते. आप प्रकाश कोम साहेब सुरुवात करत आहेत. सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचं आहे. मन में पड़े भूल जी अमो नहीं
आम्ही याच मातीतले याच भूमीतले आहोत. आमचं स्वागत आम्हाला अपेक्षित नाहीये. खरं तर आम्ही आपल्यातल्या सगळ्यांमधले आहोत. तुम्ही आमच्या या गावामध्ये आलात आणि तो आमचा मान आहे आपलं स्वागत करण्याचा. तर आपण बघतायत स्वागत होते गोवर्धन वावरे यांच्या माध्यमातून. त्यांनी संस्कृती आपल्या कुठेतरी जगापलीकडे पोहोचवलेल्या आहेत असे भिकल्या काका, त्यांच्या समेत आपण बघतोय सोनू मशी काका, खुताडे काका इथे उपस्थित झाल्यात. त्यांच्या ह्या कपासे गावामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदिवासी लेकरं अशा ह्या गाण्यावरती त्यांनी इथे डान्स केला आहे आणि हे स्टेज आहे आपल्या समाजासाठी आणि नक्कीच आदिवासी वारा ना तुटलाय रे, आदिवासी वारा तुटलाय रे, आदिवासी वारा ना तुटलाय रे, आदिवासी वारा लावलाय रे कंदीच्या झाले ना, लावलाय रे कंदीच्या झाले, लावलाय रे कंदीच्या झाले, लावलाय रे कंदीच्या झाले, लावलाय रे तोरणीच्या झाले ना, लावलाय रे तोरणीच्या झाले, लावलाय रे तोरणीच्या झाले, लावलाय रे तोरणीच्या झाले, तोरणीच्या झालीच्या सारखंच लावाना नांग्या कचरीला खांद्यावर बसवाना तुटलाय रे. पहाड़ों को टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफान को टकराते हैं उसे आदिवासी कहते हैं. Nisangket wujud kalilan Rikam ni otheksi nangkachiturpon Badu ta vipin nadin Me iska raksakhu Me iska sipahi hu. जिल्हा परिषद शाळांची इतकी परिस्थिती वाईट आहे की 1ली ते 8वी पर्यंत मुलं पास करण्याची त्यांच्याकडे वरूनच ऑर्डर आहे. जर का वर्षातून एकही दिवस फक्त एक दिवस जरी शाळेत मुलगा गेला तर त्यांना अशी त्यांच्याकडे नियम लागू आहेत की तो मुलगा पास झालाच पाहिजे. ह्यामुळे आपल्या मुलांचं एवढं नुकसान होते, पालकांना काहीही त्याच्यामुळे काहीच त्यांच्याकडे शंका नाही. ते कधीच शाळेत जाऊन टीचरांना प्रश्न करत नाही की आमचा मुलगा शाळेत न जाता पास कसा झाला. आणि ह्याच्यासाठी मी कळकळीची विनंती करेन, ज्या महिला आहेत की ज्या सुशिक्षित नाही आहेत परंतु त्यांना त्यांच्या मुलांना अभ्यासाला बसवा. तुम्ही सांगू शकता एक शब्द की मुलांना अभ्यासाला बसा. लास धरा पाहुणा जरा जनाची मनाची पोटासाठी रात देमी परवा कुणाची. त्या लहान लेकराला सोडून विठाबाई पुन्हा रंगमंचावर आले. हरपल भान होय रे झाले पोटासाठी रात देमी परवा कुणाची, पोटासाठी रात देमी परवा कुणाची. ही सगळे जे लोक जमले आहे ही तुमची पोचपावती आहे. एकदा सगळ्यांना जोहार. सुधीर पराड डॉक्टर आगे बढ़ो. सुनील डॉक्टर पराड आगे बढ़ो. संदीप जिंदाबाद. हेलो परंतु 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टला ह्या पालघर जिल्ह्यामध्ये एक खूप मोठी घटना घडली, पण आमच्यामध्ये संवेदना बिलकुल नाही. आमचे संवेदना मेलेले आहेत. काय घटना घडली, काय झालं होतं 5 आणि 6 ऑगस्टला कोणाला माहिती आहे? आपली मुलं कुठे शिकतात? कोणत्या शाळेत? आश्रम शाळेत. ह्या आश्रम शाळेमध्ये 800 मुलांना जेवणातून विष बाधा झाली होती. कशातून? जे गव्हर्नमेंट आम्हाला जेवण देतं त्याच्यातून 800 मुलांना विष बाधा झाली होती. पण आमचा पालघरचा माणूस ढिम झोपलेला आहे. आम्हाला जागवायची गरज नाही. ती पोरं आश्रमशाळेतली मेली, काही फरक पडत नाही.
काय आहे ते मेल्यानंतर 2 लाख रुपये तुम्हाला दिले जातील, ह्याच्यावरती कम्पेन्सेशन मिळत नाही का? मरण्यासाठी आम्ही मुलं शाळेत ठेवलीत का? आतडीचं ऑपरेशन झाला तरी काय वाजवतो तारपा, डोळ्याचं ऑपरेशन झाला तरी वाजवतो, आणि आता लखवा झाला तर थोडी रेंज गेली माझी रेंज, तरी पण अजून वाजवतो. आपली म्हणजे आदिवासीची शान म्हणजे तारपा. आदिवासी आला बाहेर जिल्हा झाला हे याचा अभिमान रे. महिलांच्या माध्यमातून इथे नितेश बोंदे त्यांची संपूर्ण टीमचं स्वागत केलं जात आहे. आपण बघता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काही सुद्धा आपण या नितेश कडव कुठेतरी मला वाटतं गाडीत आहे, येईल थोड्या वेळात. आणि आमच्या व्हिडिओना खूप प्रेम देतात, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. जय आदिवासी, जय जोहार. ए पर हो माझ्या मागे लागू नको, नम्माना हे देवीचा त्या त्याचं अरे अख्खी मुंबई एवढू नाही तर कपाशात येऊन बसलो. मग ना माझं काय त्रिशूल डोसीन तर बोलायचा सोनी, पण गावठीत ना लगे गावठी बोला मी पण. वैला लावला वेलुगा करण यो हो वाडघो झाला तरी गाणी सांगत. अगं वाडघीन तुला नगून ना मला प्यार जसा झाला यो हो मरत. ए पण होत संतारामचा तो आपल्याला फारसा धमकी देऊन गेला आहे. वाडघीन त्याला कधी आहे मी 99 जणांना कुठणारा एकला माणूस आहो. डेंजर बेंड्या. जय आदिवासी, जय जोहार. हम आप लोग के साथ हम ज्यादा बात नहीं कर सकते क्योंकि हिंदी हम लोग का थोड़ा दिक्कत होता है. हम लोग नॉर्थ ईस्ट में ज्यादा हिंदी नहीं चलता है. हम लोग का एरिया में हम जो नागालैंड बोलो, नागालैंड, मिजोरम, ऐसा में सब ज्यादा इंग्लिश चलता है. और हम लोग का डिस्ट्रिक्ट हम लोग असम में है, लेकिन हम लोग का डिस्ट्रिक्ट नागालैंड का पास में है. और या भारतातील अशी एकमेव आदिवासी मुलगी असेल की जी युनो मध्ये जाऊन आपली आदिवासी संस्कृती तिथे दाखवली, तिथे ते बोललेले आहेत. तन्वी गटासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की युनो मध्ये जाऊन आपले विचार तिथे मांडणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि तन्वी, तुझा आम्हाला अभिमान आहे. आपल्या समाजातील एक मुलगी कुठेतरी मोठ्या संघटनेच्या माध्यमातून आपले विचार मांडते. धन्यवाद. जोहार तन्वी. सबसे निर्णायक लड़ाई होगी, लोग डरना नहीं. अंग्रेज जो अगर गोली चलाएगा तो वो तुम्हारे सांस तक आते आते पानी बन जाएगा. धरती आबा, अंग्रेजी फौज ने हमें चारों तरफ से घेर लिया है. आप यहाँ से निकल जाइए धरती आबा. नहीं, ऐसा समय में हम तुम लोग को छोड़ के नहीं जा सकते. टाळ्या होऊन जाऊ द्या.
माझं नाव आहे अरुण गवळी नाही भरत गवळी. पलाटात निघल्या लोती आणि कोटा गेली माझी ज्योती. आता ज्योती नावाच्या एवढ्या पोरग्या होत्या तिने मला हैराण करून टाकला होता. सांगत होता मी आहो मी सांगत आहोत काळी टोपशी काळा मस लागला तोंडाल बायको माझी लागली मला फार भांडायला. तर आता आपल्यासोबत आहेत काशीनाथ निरगुडे. ते रायगड वरून आलेले आहेत सफायाला एवढा लांब प्रवास करून. तर मित्र तुला कसं वाटतं इथे येऊन आणि हा जो कार्यक्रम एवढा सगळा सादर झाला तर तू काय म्हणशील त्याच्याबद्दल? पहिल्यांदा जोहार, जय जोहार. जय जोहार. तर हे जे सांस्कृतिक राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या मार्फत जे सांस्कृतिक संमेलन केलं जे ठेवलं आहे त्याचं पहिल्यांदा जे आयोजक आहेत त्यांनी जे नियोजन केलंय त्यांचं खूप आभारी मानतोय. बरोबर. त्यांनी खूप छान अशा पद्धतीने सिस्टमॅटिक असं नियोजन केलंय त्यांनी. आणि मी इथे जेव्हा आलोय पहिल्यांदा इथे आलोय तर मला भरपूर असे मित्र भेटले आणि मला भरपूर काही शिकायला भेटलं इथली संस्कृती. कारण रायगडमधून मी आलोय. रायगडमध्ये बरीचशी आदिवासी गावं मी फिरतोय आणि आपली जी आदिवासी संस्कृती आहे ना ती शोधण्याचा प्रयत्न करतोय किंवा ते कुठेतरी नवीन पिढीला ती संस्कृती कळावी त्याचा मी प्रयत्न करतोय. पण रायगडमध्ये असं दिसत नाही. आपली संस्कृती आहे ना आदिवासी ती विलुप्त होताना दिसतंय. तर त्याच्यामुळे मला जसं इन्व्हिटेशन आलं या प्रोग्रामबद्दल तर मी तसंच निघालो. कारण मला आवड आहे आपली संस्कृती जपण्याची किंवा जाणून घेण्याची. तर मी लगेच निघालो आणि इथे आलो. तर मला बरीचशी संस्कृती बघायला भेटली. तारपा नृत्य असतील किंवा इतर जे आपले कला संस्कृती पोशाख असतील. आणि इथे आल्यावर मला जो आपला ग्रामदैवत वाघोबा आहे त्याचं दर्शन घेतलं. तर एकंदरीत बघायला गेलं तर खूप असं शिकायला भेटलं आणि खूप छान परिसर आहे आणि भरपूर असे मित्र झाले पालघरचे आणि आपण सुद्धा आता मित्र आहोत. हो यस. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे तारपा वगैरे ठेवलेला आहे. तर खूप मेहनत सुद्धा घेतलेली आहे या इव्हेंटसाठी. हो इथल्या गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली. तर मला असं विचारायचं आहे की आपण महाराष्ट्रातच आहोत पण तुमच्या इथली संस्कृती आणि इथली संस्कृती त्याच्यामध्ये थोडंफार साम्य आहे का? बघायला गेलं तर जे आपले कुलदैवत आहेत किंवा जे आदिवासी दैवत आहेत ते बहुतेक सेम आहेत. कारण आमच्या इकडे पण वाघोबाची पूजा करतात आणि इकडे पण वाघोबाची पूजा करतात. जी बोली भाषा आहे ना त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. कारण आमच्या इकडे ठाकरी भाषा बोलली जाते. इकडे कोकणा किंवा वारली अशा मराठी अशी मिक्स भाषा बोलली जाते. आमच्या इकडे ठाकरी भाषा बोलली जाते. तर ते एक आहे. आणि जसं की आदिवासीमध्ये 47 उपजाती आहेत त्याच्यापैकी आता माझी ठाकूर पडते तसे इकडे मल्हार कोळी किंवा वारली आदिवासी असे आहेत. तर आम्ही एकमेकाची संस्कृती आपण आदिवासी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय. एकमेकांची बोलीभाषेची रिस्पेक्ट करतोय आणि ती जाणून भाषा पण शिकण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. ते एक छान आहे. खरंच तुला भेटून मला खूप चांगलं वाटलं. एक चांगला मित्र मिळाला. आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपवूयात, इथेच थांबूयात. आणि असेच व्लॉग बघण्यासाठी आमच्या संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्कृती बघण्यासाठी आमच्या चॅनलला माइंडस्टॉर्म या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आणि आम्ही शॉर्ट फिल्म्स पण बनवतो. वेगवेगळे विषय घेऊन शॉर्ट फिल्म्स बनवत असतो. सो तुम्हाला ते सगळं बघायचं असेल तर नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की व्हिडिओ बघतात, लाईक करतात पण सबस्क्राईब कोणी करत नाही. तर आमच्यासारख्या कलाकारांना त्याचं खरंच खूप महत्त्वाचं असतं सबस्क्राईब करणं. तर आम्हाला ऊर्जा मिळत असते त्याच्यातून. धन्यवाद. आज इथेच थांबतो. नक्कीच लवकरच भेटूयात. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जोहार. जय जोहार.